नमस्कार मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे सगळ्यात पहिल्यांदा आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशीचक्रातली चौथी म्हणजे कर्क राशी एप्रिल 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत आणि या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमध्ये कुठले ग्रह शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे, त्यानुसार हे जे दर महिन्याला गोचर भ्रमण होतं ना ग्रहांचं, त्याचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळत असतात। हे कधीच विसरून चालणार नाही, त्यामुळे कृपया हे लक्षात ठेवून व्हिडिओ अवश्य पहा। परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ जे ढोबळ परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या व्हिडिओच्या आधारे या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्रांच्या गोचर भ्रमणानुसार कसे असणार आहेत। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना कुठला करायचा अगदी साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात। मंडळी, या एप्रिल महिन्यामध्ये आपल्या राशी कुंडलीला सर्व महत्त्वाचे 7 ग्रह 8व्या 9व्या आणि 10व्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या सूचना आपल्याला या महिन्यात अत्यंत काळजीपूर्वक पाळायच्या, ज्या आता आपण माहिती करून घेणार आहोत, कारण त्यामुळेच हा महिना आपल्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे। या महिन्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत मंगळ ग्रह राशीच्या 8व्या स्थानामध्ये शनी ग्रहाबरोबर युती करत असणार आहे, तर शुक्र रवी राहू हे ग्रह भाग्यस्थानातून सुरुवातीच्या काळात राहणार आहेत। राहू जेव्हा भाग्यस्थानातून रवी बरोबर गोचर भ्रमण करत असतो तेव्हा परिवाराच्या काही नवीन जबाबदाऱ्या अचानकपणे अनाहूतपणे आपल्या अंगावर पडतात। अगदी अचानकपणे अशा जबाबदाऱ्या पडत असल्यामुळे सुरुवातीला काहीसा गोंधळ उडून मानसिक त्रागा वाढताना दिसतो। अशा वेळी परिस्थितीवर अत्यंत बारीक नजर ठेवणं गरजेचं असतं, ते अवश्य ठेवा, ज्यामुळे योग्य वेळेत योग्य निर्णय घ्यायला आपल्यालाच मदत होते। तसेच स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आरोग्यावर सुद्धा जास्त लक्ष द्यावं लागणार आहे या महिन्यात, कारण शनी आणि मंगळ या ग्रहांची अष्टम स्थानामध्ये युती असणार आहे। आपल्याला द्रव पदार्थांपासून आरोग्याच्या तक्रारी निर्माण करण्याचं काम करतो, विशेष करून स्किन इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन अशा गोष्टींपासून प्रचंड सांभाळायचं आहे। तसेच वातविकार वाढून सांधेदुखीची समस्या या काळात थोडी जास्त वाढीला लागते, तर ज्यांना श्वसनाचा आजार आहे, दमा, अशा व्यक्तींनी तर अधिक काळजी घेण्याची आवश्यकता भासणार आहे। अष्टमातला हा मंगळ शनी युती योग विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासाच्या निमित्ताने घरापासून, आपल्या जवळच्या लोकांपासून, कुटुंबापासून लांब जाण्याचे योग निर्माण करतो। तसेच मंगळ ग्रह पंचम स्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे संबंध, प्रेम, नातं यामध्ये सुद्धा थोड्या कुरबुरी वाढताना जाणवतात, तर काही वेळेला क्षुल्लक कारणावरून वाद सुद्धा निर्माण होतात। तर आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या एकंदरीत सर्व प्रकारच्या व्यवहाराकडे लक्ष द्यायचं आहे या महिन्यामध्ये हा मंडळी, कारण आपल्या मुलांच्या वागण्यामधून त्यांच्या चुकीच्या व्यावहारिक धोरणांमुळे कुटुंबात अडचणीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात। त्यामुळे कुटुंबातली शांती, समाधान याच्यामध्ये त्रास निर्माण होऊन आपल्या मानसिकतेमधील नकारात्मक सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळेच मानसिक त्रागा वाढण्याचा योग या महिन्यात निर्माण होतोय। तर काहींच्या बाबतीमध्ये आर्थिकदृष्ट्या सुद्धा परिस्थिती एकदम बिघडू शकते आपल्या मुलांच्या अव्यवहारीपणामुळे। त्यामुळे मुलांच्या आर्थिक शिस्तीकडे सुद्धा आपल्याला या काळात लक्ष द्यायचं आहे। अवश्य वाटेल त्या ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन सुद्धा करायचं आहे, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं नुकसान नको व्हायला। तेव्हा या काळामध्ये कुटुंबातील महत्त्वाचे व्यवहार मुलांच्यावर सोपवू नका। शनी आपल्या राशीचा सप्तमेश असून मंगळ ग्रहाबरोबर युती कुंडलीच्या 8व्या घरात करत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना व्यवसायाची गती आणि प्रगती वाढवण्याची मात्र संधी मिळणार आहे। त्यामुळे व्यावसायिकांसारखी ही गोड बातमी, परंतु आपल्या विरोधकांवर, आपल्या गुप्त कारवाईवर मात्र लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर विरोधक आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नेटवर्कमध्ये काही अडचणीसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात। तेव्हा सांभाळून निर्णय घ्या आणि लक्ष ठेवा। असं असलं तरी आपण मुळातच व्यवहार कुशलता असलेलं व्यक्तिमत्व आहात। अशा परिस्थितीला अगदी आपण सहज आवर घालवू शकता, कारण अशा अनेक प्रसंगातून आपण अनेक वेळा गेलेले आहात। त्यातच शनी ग्रहाची पनवती सुरू असली तरी या महिन्यात गुरु, रवी, शुक्र
हे 3 ग्रह आपल्याला अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानातून साथ देणार आहेत. त्याच्यामुळे आव्हानात्मक परिस्थिती आली तरी आपण त्यातून बाहेर येत आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या कार्याला सुरुवात करायला संधी करणारा हा कालखंड असणार आहे आपल्यासाठी. 24 तारखेनंतर भाग्यस्थानात येणारा मंगळ ग्रह विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण जाण्याच्या तयारीला लागायला सांगतो आहे. तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी 24 तारखेनंतर घेतलेले जे काही आपले निर्णय असतील ते निश्चित लाभ मिळवून देतील. 13 तारखेनंतर कर्मस्थानामध्ये येणारा उच्चीचा मेष राशीमधला रवी करिअरमध्ये आपल्या कार्यक्षेत्रात उच्च स्तरीय व्यक्तींचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळवायला मदत करेल. तसेच या संपूर्ण महिन्यामध्ये भाग्य आणि कर्मस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण आपल्याला सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात एक नवीन ओळख निर्माण करायला मदत करेल. जी मंडळी आधीपासूनच राजकारणामध्ये आहेत त्यांना या महिन्यामध्ये राजकारणात एखादी महत्त्वाची भूमिका, महत्त्वाची जबाबदारी सुद्धा मिळू शकते, ज्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळायला म्हणजेच ती कामगिरी पार पाडायला सुद्धा मदत मिळेल आणि त्यामुळेच हा कालखंड शुभ राहील. रवी ग्रह हा आपल्या कुंडलीचा दुसऱ्या घराचा अधिपती ग्रह असल्यामुळे रवीचं 13 एप्रिल नंतर मेष राशीतील उच्चीचं भ्रमण हे आपल्या कुटुंबाच्या हितासाठी घेतलेल्या आर्थिक निर्णयाला यशस्वी बनवायला आपल्याला मदत करेल, परंतु कुटुंबाचा नावलौकिक सुद्धा वाढवायला मदत करेल. शुक्र ग्रह हा आपल्या राशीचा सुखस्थानाचा म्हणजे चतुर्थ स्थानाचा स्वामी ग्रह असून 24 एप्रिलपर्यंत भाग्यस्थानातून आणि त्यानंतर कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार असल्यामुळे भूमी, भवन, वाहन याचा लाभ मिळेल. नवीन घरामध्ये राहायला जाण्याचा योग या काळात जुळून येतो आहे. ज्यांना आपल्या घराचं रिनोव्हेशन करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड, ही वेळ उत्तम असणार आहे. विवाह इच्छुक मंडळींना गुरु, शुक्र आणि रवी ग्रहाची या महिन्यात साथ उत्तम आहे आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आणि लग्नाचा निर्णय पक्का करण्यासाठी. मंडळी येणारा मे, जून, जुलै हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतोच. प्रत्येक वर्षी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण आपलं चांगलं यश संपादन करू शकता, यश मिळवण्यामध्ये काय बरं आहेत अडचणी आणि त्या कशा सोडवायच्या, नक्की कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे परिपूर्ण आणि भरघोस यश, यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे. अवश्य जाऊन तो व्हिडिओ, अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, मुद्दाम पहा. तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन, कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत याची आधी माहिती करून घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता. संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये गुंतवणूक करणार असल्यास एंटरटेनमेंट, फायनान्स, केमिकल, IT, इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्याला विशेष लाभाचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे, कभी खुशी कभी गम असा. त्यामुळे ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये यायचं आहे त्यांनी थोडीशी सावधानता ठेवा, परंतु यायला हरकत नाही. तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि परिणाम आपल्या कर्क राशीसाठी. मंडळी मासिक राशी भविष्य ज्या वेळेला आपण माहिती करून घेत असतो त्यावेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण हा चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत, एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अगदी कमी दिवसांकरता म्हणजे 2.25 दिवसांनी तो आपली राशी आणि घरं बदलत असतो. आणि म्हणूनच ह्या संपूर्ण महिन्यात 30 दिवसात चंद्र बऱ्यापैकी सगळ्या 12 राशी आणि सगळ्या 12 घरातून गोचर भ्रमण करत असतो. आणि हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं, 6वं, 8वं आणि 12वं त्या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची, आपल्या निर्णयाची, आपल्या नातेसंबंधाची. आता या महिन्यामध्ये आपल्या राशीला जे गोचर भ्रमण असणार आहे चंद्राचं 6वं, 8वं आणि 12वं ते असणार आहे 5, 6, 13, 14, 15, 28 आणि 29 या तारखांना. त्यामुळे मंडळी या तारखांना काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, महत्त्वाच्या व्यवहारांची. मात्र चंद्राचं जे शुभ भ्रमण आहे ते या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणार आहे 1 ते 4, 7 ते 12, 16 ते 27 आणि 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील या तारखा अवश्य अंमलामध्ये आणा.
काही महत्त्वाची खरेदी करायची असेल, मौल्यवान वस्तूंची काही गाठीभेटी घ्यायच्या असतील, अवश्य या तारखा वापरा. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा अवश्य पाठ सुरू ठेवा. ओम भौमाय नमः, ओम नमः शिवाय या 2 मंत्रांचा जप एक माळ अवश्य करा. तर मंडळी, ही होती आपल्या कर्क राशीची या महिन्यातली संपूर्ण माहिती. मंडळी, मंत्र आणि स्तोत्र फार सुंदर अनुभव देतात. असेच मंत्र आणि स्तोत्र संकलित केलेलं सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. शिवाय हे वापरायचे कसे, मंत्र आणि स्तोत्र याचीही माहिती याच्यामध्ये समाविष्ट आहे. आपल्याला पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या मोबाईल नंबरवर म्हणजे 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. भारतात कुठे असाल पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाते. नंबर 9892156163. गुरुचरित्रसार हा ग्रंथसुद्धा मागवण्याकरता 151 रुपये आपण फोनपे करून मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र आणि गणेश रुद्राक्ष, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी ह्या वस्तूसुद्धा जर आपल्याला मागवायच्या असतील, यंत्र, रुद्राक्ष, तरी आम्हाला व्हॉट्सअप करा. आधी संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपले बुक करा तुमची जी काही ऑर्डर असेल ती. आणि भारतात कुठेही पाठवण्याची व्यवस्था करता येते आमच्याकडून. त्यामुळे अवश्य आपले ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, हा होता कर्क राशीचा एप्रिल महिन्याचा प्रवास. हा आपल्याला प्रवास सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा जावोच हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून पुढच्या भागामध्ये विसरू नका सिंह राशी, रवी ग्रहाच्या अंमलाखाली येणारी सिंह राशी एप्रिल महिन्यासाठी काय बरं सूचना देते आहे, अवश्य पाहूया. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.